पदोन्नतीच्या मागणीसाठी राज्यभरातील आरटीओ कर्मचारी जे आहेत ते आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत आणि त्याचा फटका सर्वसामान्यांच्या कामाला पडलेला आहे। मी सध्या अमरावतीच्या आरटीओ कार्यालयामध्ये आहेत, मुख्य कार्यालयामध्ये, आणि आपण या ठिकाणी बघू शकतो कर्मचारी जे आहेत ते 100 पेक्षा अधिक 150 कर्मचारी जे आहेत ते संपावर गेलेले आहेत। त्यामुळे शुकशुकाट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर रोज नागरिकांची, सर्वसामान्य नागरिकांची आरटीओच्या कामासंदर्भात या ठिकाणी वर्दळ असते। जिल्ह्यावरनं असेल किंवा मग विभागामधनं मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आपले काम घेऊन येत असतात। परंतु जर आपण पाहिलं तर पदोन्नतीच्या मागणीवर जे आहेत ते कर्मचारी संपावर गेलेले आहेत। त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जो आहे तो या संपाचा फटका बसत आहे। दैनंदिन मोठी गर्दी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण आरटीओ कार्यालयामध्ये असते, परंतु आज आपल्याला या ठिकाणी जे आहे ते गर्दी दिसत नाही। काही कर्मचारी आहेत, आपण त्या कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मोठी गर्दी जर आपण पाहिलं तर रोज या ठिकाणी आपल्याला दिसत असते। या ठिकाणी पुन्हा दाखवतोय शुकशुकाट आपल्याला सध्या या ठिकाणी संपाचा पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संपावर गेलेले आहेत। आपल्या सोबत काही कर्मचारी आहेत जे संपात गेले आहेत। काय सांगणार सर, किती कर्मचारी संपावर गेलेले या ठिकाणचे आणि काय सांगणार, काय मागण्या आहेत? अमरावतीमधून जवळपास 45च्या वर कर्मचारी संपावर आहे आणि संपूर्ण राज्यभर हा बेमुदत संप आहे। कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधानुसार गेल्या 2 वर्षापासून पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असतानाही आकृतीबंधाच्या नावावर कर्मचाऱ्यांचं समायोजन, त्यांच्या बदल्या आणि महसुली बदल्या करण्यात येत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं आकृतीबंधाच्या नावाने कर्मचाऱ्यांवर एक मुस्काटदाबी करण्याचं काम प्रशासन राबवित आहे। गेल्या 2 वर्षापासून सेवा प्रवेशाच्या नावावर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असताना वरिष्ठ पदावर पदोन्नती देत नाही, हा संपूर्ण राज्यभर आक्रोश पसरलेला असून याचा मोठा स्फोट झालेला आहे। नाही, आज संपूर्ण राज्यभर कर्मचारी आरटीओचे संपावर गेलेले आहेत। बेमुदत संप हा कधी मिटेल याची शाश्वती नाही। करना है तो एक ही बार करो, बार बार करके हमको मरना नहीं है। आता ही ललकार संपूर्ण महाराष्ट्रात पुकारलेली आहे। तर आपण बघू शकतो कर्मचारी संपावर गेलेले आहेत। पदोन्नतीचा प्रश्न जो आहे तो शासन दरबारी प्रलंबित आहेत, कुठलाही तोडगा निघाला नाही। त्यामुळे जर आपण पाहिलं तर राज्यभरामधील आरटीओचे कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत। अमरावतीमधील कर्मचारी संपावर गेल्यामुळे मात्र सर्वसामान्य लोकांची आरटीओची कामे रखडलेली आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।